मैं जिस दिन हिंदू मुसलमान करूंगा ना, उस दिन मैं सार्वजनिक जीवन में रहने योग्य नहीं रहूंगा। और वाकई अब ये सार्वजनिक जीवन में रहने के काबिल रहे नहीं हैं। इनके भाषण निर्लज्जता की सभी हदें पार कर चुके हैं और जो इनका रवैया है वही महाराष्ट्र बीजेपी का है। महाराष्ट्र के ही एक बीजेपी नेता महेश बादली जो गुजराती ओरिजिन के हैं, बोलतात या मारवाड्याला जिंकून देणार नाही, तुझ्या लय पिढ्या यायला लागतील मला हरवायला। अहो हे अंड्यात खाणारे, नारळात खाणारे, वो अपनी रैली में खुल्लम खुल्ला मराठी लोगों का अपमान कर रहे हैं, अग्री कोली समुदाय के खिलाफ जीनोफोबिक कमेंट्स पास कर रहे हैं। तो दोस्तों, जो पार्टी सब में फंसी हुई हो, जिनका चुनाव जीतने का एकमात्र सहारा लोगों को डराना हो, उस पार्टी के पास कहां से टाइम होगा हमारे मिशन स्वराज के लिए। एक गोष्ट, आता सीएनजी पंप आणला, पेट्रोल पंप आणला, काही जण आहेत सूट घालून फिरतात आणि वर बोलतात या मारवाड्याला जिंकून देणार नाही, तुझ्या लय पिढ्या यायला लागतील मला हरवायला। महेश बालदींनी विचार नाही बदलला, महेश बालदींनी पक्ष नाही बदलला। अहो हे अंड्यात खाणारे, नारळात खाणारे, हे मड्डात खाणारे, पेपरमध्ये खाणारे, टपऱ्यांवरचे हप्ते घेणारे, हे आम्हाला हलवणार। त्यांनी पक्ष हलवला महेश बालदीला बोलल्याबरोबर 3 दिवस। शेठ गेले, ते शेका पक्षातून परत शिवसेनेत गेले, आता तिथे नाही भेटलं तर अजून पुढे जातील। आपण भाषणात सांगितलं की अंड्यावर खाणारे, चिकनवर खाणारे, मटणात खाणारे, पेपरात खाणारे, ताबडतोब यांनी तेवढाच फक्त मुद्दा कट केला। त्याच्यात त्यांनी तेवढाच मुद्दा कट केला आणि सांगितला की महेश बालदीजींनी खाद्य संस्कृतीचा अपमान केला। म्हणजे व्हायरल करा हो, पण कुठं चुकत असेल ते व्हायरल करा, जिथे खरोखर माणूस तर पोटतिडकीनं बोलतोय। त्यांचा अजेंडा काय होता की उल्वा हा भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे, भय मुक्त झाला पाहिजे, आणि त्याच्या मुलं अंड्यावर हप्ते खाणारे, मटणावर हप्ते खाणारे, चिकनवर हप्ते खाणारे, हे जे हप्तेखोर आहेत त्यांना गप्प बसवण्यासाठी साहेबांनी आवाज उठवलेला। परंतु तो देखील विरोधकांनी अशा पद्धतीनं मानला, म्हणजे साहेबांची जातीच्या बद्दल तर येतात।